परत जर माझ्या बाबांच्या वाटेला गेलास ना तर मी विसरून जाईन की तू माझ्या आत्याचा नवरा आहेस. काय रे, शेवटी दाखवलास ना तू तुझा खरा रंग. अरे तुझ्यात हिंमत नव्हती म्हणून तुझ्या त्या गुंड पोराला पाठवलंस काय मला मारायला. लय मोठी चूक केलीस तू, लय मोठी. सोडणार नाही मी, नाही सोडणार. कधीपासून काढतोस यार मेहंदी तू? असू दे ग कीर्ती, असे कितीसे दिवस उरलेत आता लग्नाला मला सांग. थोडेच दिवस उरलेत आणि आता दादा ताईचे लाड करतोय तर करू दे ना. दादा सावकाश सावकाश होऊ दे मेहंदी, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही कसं आहे, ताई आता दुबईला गेली तर मग काय, तेव्हा कोण मेहंदी काढणार? तेव्हा ना आपण दंगा करू आणि हिला ना व्हिडिओ कॉल करू. किती मज्जा ना ही कीर्ती. अगं त्यानंतर दादा आपल्या दोघींचाच फक्त, दादा आपल्या दोघींचेच लाड करणार, आपल्या दोघींच्याच हातावर मेहंदी काढणार. अगं हे किती भारी आहे ना. हिला ना आपण सगळं लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवू काय? हा आणि हो ग, मी तर विसरूनच गेले. हा पण प्रीतीताई, तू काही टेन्शन घेऊ नको. हा, ज्योतिताई म्हणाली तसं रोज मी तुला व्हिडिओ कॉल करत जाईल. म्हणजे आम्ही कुठे जर मिसळ पाव खायला गेलो तर मग केला व्हिडिओ कॉल, हॉटेलला गेलो तर केला व्हिडिओ कॉल, पंचवटीला गेलो व्हिडिओ कॉल, इगतपुरी व्हिडिओ कॉल, पांडवलेणी व्हिडिओ कॉल, सगळीकडे व्हिडिओ कॉल. तुम्ही दोघी गप्प बसा. हे असं बोलू नका. दादा तू तरी सांग ना त्यांना. ए ज्योती आणि कीर्ती, काय चाललंय ग? ताईशी असं वागतात का? नाहीतर काय. तपोवनला गेलो. दादा तू पण त्यांच्या बरोबर जा बाबा, बोलू नको. नाही ग बाळा, गंमत केली मी तुझी. काय रे? काय चाललंय? का छळताय बिचारीला? ती सासरी गेली ना, सगळ्यात जास्त तुम्हीच रडणार आहात तिच्या आठवणीने. हे मात्र खरं आहे. आठवण येणार आहे प्रीतूची फार. लहानपणी भातुकली खेळायचीच, आठवतं का? तेव्हा पण नवरी बनून सजायचीस, नटायचीस, आणि आता खरोखर नवरी बनून लांब चाललीस. ए दादा तू आता इमोशनल स्पीच वगैरे नको देऊ. मी काही इमोशनल स्पीच तुम्ही वगैरे काय देत हे? नाही. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा ती लहानपणी भातुकली खेळायची तेव्हा मीच तिला नवरी म्हणून नटवायचो की नाही? हो. हा, मग आता सुद्धा मीच तिला नवरी म्हणून सजवणार आहे, नटवणार आहे. असा तयार करतो ना प्रीतूला. बघा, सुजयनी तिला बघितलं ना की तिला परत एकदा वाटेल आपण आयुष्यातला बेस्ट डिसिजन घेतलाय. बेस्ट बेस्ट बेस्ट. तिचा भाऊ जिवंत असेपर्यंत तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही भासणार. चला मग आपल्या प्रीतीताईचं लग्न एकदम जोरात होणार आहे बाबा, मला खूप भारी वाटतंय. अभि, सगळी सोंग घेता येतात, पैशाचं घेता येत नाही. आहेत पैसे माझ्याकडे. हे बघ, अभि अरे एवढे पैसे तुझ्याकडे? केले मी मॅनेज. आई तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. माझ्या बहिणीच्या सुखापुढे मला जगातली कुठलीही गोष्ट महत्वाची वाटत नाही. अभिजित, आहेस का घरात? आलो आलो. हे बघ, ही पार्टी आणली तुझ्या रिक्षासाठी. तुझ्या रिक्षाबद्दल सगळं सांगितलेलं आहे त्याला. आता तुला काय व्यवहाराचं बोलत असेल ते बोलून घ्या आपसात. आधी रिक्षा बघून घ्या ना तुम्ही, एकदम टॉप कंडिशन मध्ये, काही प्रॉब्लेमच नाही. काय चाललंय दादा हे सगळं? अगं एक काम करा, तुम्ही तिघी आत जा, मी यांच्याशी बोलतो आणि आत येतो. जा. अजिबात नाही. हे काय चाललंय आम्हाला कळायलाच हवं. मी आपली रिक्षा विकतोय. प्रीती ऐक, मी काय म्हणतोय, तू का माझं ऐक. केलंस तू असं माझ्या लग्नासाठी? हे मॅनेज करतोयस का तू? दादा तुझ्या डोक्यात हा विचार तरी कसा आला की माझं लग्न थाटामाटात व्हायला पाहिजे म्हणून आपण आपली रिक्षा विकून टाकायची, म्हणजे एका दिवसाच्या आनंदासाठी आपण आपल्या रिक्षाबरोबर असलेलं आयुष्यभराचं नातं तोडून टाकायचं? दादा मला माहिती आहे तुझा आपल्या रिक्षावर किती जीव आहे ते, आणि हे सगळं तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी. तू जरा माझं ऐकून घे ना.
लग्न आयुष्यात एकदाच होतं का फक्त? रिक्षा काय आपल्याला दुसरी मिळेल? दादा दुसरी मिळेल पण ही रिक्षा नसेल ना. मान्य आहे, नवीन रिक्षा मिळेल पण ते फक्त वाहन असेल. मला सांग, आपण जे क्षण जगलो ते नवीन रिक्षेसोबत जगू का परत? आपण शून्यापासून प्रवास सुरू केला ना या रिक्षेबरोबर. बघ तिने आज कुठला पल्ला गाठलाय आणि तू तिला असं अचानक विकून टाकतोयस. दादा मला नाही पटत आहे. मला काय मुळात आम्हा कुणालाच पटत नाहीये. दादा या रिक्षेने आपली सगळी सुख दुःख पाहिली. आपण जी जी स्वप्न बघितली ती सगळी या रिक्षेने पूर्ण केली. आणि उद्या अचानक ही रिक्षा नसणार हे बरोबर नाहीये दादा, बरोबर नाहीये. बरोबर बोलते दादा ज्योती. आपली रिक्षा जिवंत नसली तरी आपल्या घरची मेंबर आहे आणि घरातल्या एका मेंबरच्या सुखासाठी दुसऱ्या मेंबरला विकायचं नाही. दादा माझ्या लग्नासाठी आपल्याला आपली रिक्षा विकावी लागत असेल तर मला हे लग्नच नकोय. काय बोलतेस तू? अजिबात असं काही बोलायचं नाही. मला माहितीये या रिक्षेत आपल्या सगळ्यांचाच जीव अडकलाय ग. पण हे लग्न आहे, देणं घेणं असतं, त्यात काहीतरी करावंच लागेल ना. दादा हे बघ, व्यवहाराचं जे काही असेल ते आपण नंतर बघू, पण आत्ता आपण आपली रिक्षा विकायची नाही म्हणजे नाही. बघ नाही दादा नाही. चल दादा. दादा माफ करा पण आम्हाला ही रिक्षा विकायची नाहीये. अहो अभिजितने सांगितलं होतं त्याला रिक्षा विकायची आहे म्हणून. हो सांगितलं असेल पण आत्ता आम्हाला ही रिक्षा विकायची नाहीये. काही ॲडव्हान्स असेल तर आम्ही तो परत करू, पण आता तुम्ही प्लीज या. अहो याला काय अर्थ आहे? अहो विकायची नव्हती तर मग आधी सांगायचं आम्हाला. तसं उगाच पार्टीला घेऊन आलो आणि आमचा वेळही वाया गेला. हो बरोबर आहे, त्यासाठी सॉरी म्हणते मी, पण तुम्ही प्लीज या आता. चला. जे झालं ते झालं, पण यापुढे तू असं काही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. हाय शपथ, अगं तुझाच विचार करत होतो मी. हे तुला उचकी लागली का? तुला जर थाटामाटातच लग्न करायचं होतं तर एखाद्या श्रीमंत घरची मुलगी बघायची ना. माझ्याशी काय लग्न करतोयस? मी माझ्या दादाची रिक्षा विकून तुझ्या कुठल्याही डिमांड्स पूर्ण करणार नाहीये. अगं प्रीती तू काय बोलतेस? तू कसल्या डिमांड्स आणि काय? अभि रिक्षा का विकतोय? त्याशिवाय पैसे येणार नाहीत आणि तुझ्या डिमांड्स पूर्ण होणार नाहीत. नाही तू लग्नात छान मिरवशील, तुझी हौस पूर्ण करून घेशील, पण माझ्या दादाचं काय? तो आयुष्यभर कर्जात बुडेल ना आणि मग पैशांसाठी दारोदारी फिरत बसेल. अगं प्रीती तू जरा शांत हो आधी. ऐकून तरी घे. तू फोन आधी स्पीकरवर टाक. बोल. अभिजित, अरे काय चाललंय तुझ्या डोक्यात? का विकतोस तू ती रिक्षा? हे बघ अभि, एक गोष्ट तू लक्षात घे. तू तुझ्या काळजाचा तुकडा काढून मला देतोयस. तुझ्या बहिणीचा हात तू माझ्या हातात देतोयस. माझ्यासाठी एवढं खूप आहे रे. मला आणखी काहीच नकोय अभि. अभि ट्रस्ट मी, तू खूप केलंस रे मित्रा. अरे तू प्रीतीला लहानाचं मोठं केलंयस. तिचा शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च, तिला हवं नको ते सगळं तू आणून दिलंयस. त्यामुळे ह्याच्या पुढे सगळा खर्च हे सुजयराव करतील. कळलं काय? आणि ए हॅलो, अरे तू रिक्षा विकायला निघाला होतास काय यार? अभि तू लहानपणापासून सर्व गोष्टी मला सांगत आलायस, मग ही गोष्ट तुला माझ्याशी शेअर करावीशी नाही वाटली? आणि अभि, कुटुंबाचं नातं जोडत असताना मैत्रीचं नातं तुटायला नको का? त्यामुळे मी तुम्हा सर्वांना ठणकावून सांगतोय, ओके? ऐकताय ना सगळे? ठणकावून सांगतोय मी, तुमच्या घरातला मला 1 रुपयाही नकोय. ऐकताय का सगळे? हो समजलंय. ओरडू नकोस. आणि सॉरी, म्हणजे मी आधी तुझ्यावर चिडचिड केली ना त्यासाठी खरंच सॉरी. अरे का नुसतं सॉरी काय ते कोरडं कोरडं? जरा आपलं ते मस्त काहीतरी रोमॅन्टिक बोल ना. छान. स्पीकरवर आहे फोन. बघितलंस सुजय किती चांगला मुलगा आहे. नशीब लागतं असा जावई मिळायला. आई अगं आपलं नशीब चांगलंच आहे, पण सुजय दादाचं काय? त्याचं अवघड आहे अगं. अगं बघितलंस ना,
लग्नाआधीच कसा कंट्रोलमध्ये ठेवते ते, लग्नानंतरचं ताटाखालचं मांजर होईल तो. हो ताई, अगदी बरोबर बोलतेस ना तू. आत्ताच ही अवस्था आहे तर मग तू गप. आणि असू दे ज्योती, इतर वेळेस मी काही बोलले नसते, पण दादाच्या वाटेला जर कोणी जाणार असेल तर मला ते सहन होत नाही. अगं अशी काय म्हणतेस प्रीती? सुजय आता या घरचा जावई आहे आणि मुलीच्या घरी जावयाला मान द्यायचा असतो. आई, माझ्यासाठी आधी दादाचा मान आणि मग जावयाचा मान. मी आधी सांगितलंय त्याला तसं. आधी दादा मग तू. ठीक आहे, कळलं. आधी दादा मग जावई. ताई आई आई बघ ना, बाबांनी इतक्या कष्टाने त्यांचं नाव मोठं केलंय. तो कोणी मुद्दाम त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर मी कसं खपवून घेऊ? नाही, बाबांच्या वाटेत जर कोणी अडथळा बनून येत असेल ना, तर त्याच्यासमोर सगळ्यात आधी मी उभा असेल. मग बघू कोणाची हिंमत होते बाबांना काही बोलायची. अरे बाकी कोणी माझं नाव खराब करण्याची काय गरज आहे? गेली कित्येक वर्ष तू काय करतोयस? त्या प्रभूने माझ्या प्रतिष्ठेला धक्का दिला म्हणून मारे त्याला शिक्षा देऊन आलास तू? आयुष्यभर तू काय वेगळं करतोयस आणि त्याची काय शिक्षा देऊ रे तुला मी? सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल ना, तो तू आहेस. अरे काय करतोस स्वराज? स्वराज सोड. काय चाललंय? काय करतोय बाबा? काय केले त्याने असे? मी काही चुकीचं केलं नाहीये. माझ्या घराच्या वाट्याला जर कोणी आलं तर मी गप्प बसणार नाही, मग कोणी असो. तुला तेच सांगतोय मी. माझ्या घराच्या सुखाच्या वाटेला गेलास ना, सोडणार नाही मी, मग काय होऊ दे. भावा, ऐक, का चिडताय तुम्ही? का चिडताय माझ्यावर? मी काय चुकीचं केलं? ते प्रभूंनी तुमचा अपमान केला, तुम्हाला वाटेल तसं बोललो, तो तुमचा शर्ट फाडला त्यांनी. मग मी जाऊन त्याला सडेतोड उत्तर देऊन आलो, तर काय चुकीचं केलं? सापाने जर डोकं वर काढायचा प्रयत्न केला तर त्याचं डोकं वेळ खेचायचं, हेच मला वाटतं. तुला काय वाटतंय रे? त्या प्रभूला तू मारून आलास, खूप मोठी गोष्ट केलीस तू. अरे धाक दाखवून बळजबरीने प्रेम आणि आदर मिळत नसतो, आणि भीतीने मिळालेला आदर 2 दिवसही टिकत नाही. पण प्रेमाने मिळालेला आदर आयुष्यभर कायम राहतो. अर्थात तुला काय करणार प्रेम आणि आदर? मग काय त्याला प्रेमाने गुलुगुलू समजायला पाहिजे होतं का? अरे तो माणूस तरी आहे का प्रेमाच्या लायकीचा? तू आहेस का घरात राहण्याच्या लायकीचा? तरी पोचतोच आहे ना तुला मी. याची जरा जाण ठेव. अरे विषय कुठला आहे? कुठून कुठे नेतोयस तू? बोलू दे आता त्यांना. त्याच्या मनात माझ्याबद्दलचं जेवढं विष आहे ना, ते सगळं एकदाच बाहेर येऊ दे. मी काही चुकीचं केलं तरी मला बोलतातच. त्याच्यासाठी कधी चांगलं करायला गेलं तरी चुकीचं मीच आहे. हे सततचं बोलणं, सततचा अपमान आहे ना. या तुझ्या नाटकांनी ही फसतील, मी नाही फसणार. आणि तू कसल्या अपमानाच्या गोष्टी करतोस? अपमान म्हणजे काय, कशाशी खातात माहिती तरी आहे तुला? ऐक, मी जेव्हा रस्त्यातून जातो तेव्हा लोक माझ्याकडे तुझा बाप म्हणून बघतात, तेव्हा होतो माझा अपमान.
लोक मला विचारतात तुमचा मधला मुलगा काय करतो, तेव्हा सांगायला माझ्याकडे तुझ्याकडची एकही चांगली गोष्ट सुचत नाही. तेव्हा होतो माझा अपमान. तुझ्या दारूच्या गुत्त्यात बसतोत ना, तेव्हा आजूबाजूची माणसं म्हणतात हा पुरुषोत्तम गायकवाडांचा मुलगा बेवडा. तेव्हा होतो माझा अपमान. जाता येता तू मला जेव्हा बाबा अशी हाक मारतोस ना, तेव्हा होतो माझा सगळ्यात मोठा अपमान. आता बोल, घेणार आहेस या सगळ्या अपमानांचा बदला? सुलोचनाला शेवटचं सांगून ठेव, उद्या रस्त्यात जरी माझा कोणी गळा कापला किंवा माझं दुकान पेटवायला आलं तरी मदतीचं नाटक करायला हा तिथे येता कामा नये. बस बस बस. हा कुठला हट्ट आहे हो तुमचा? लहानपणापासून मीच चुकीचं आहे हे मी लहानपणापासून ऐकतोय, आणि याची शिक्षा किती दिवस अजून भोगायचे मी? तुमची आबरू वाचवण्यासाठी मी गेलो होतो त्याच्याशी लढायला. त्याला जाब विचारायला काय चुकीचं केलं मी? आत्या, तू मला सांग, तू तुझा स्वाभिमान जपण्यासाठी नवऱ्याला सोडून इथे आलीस तुझ्या भावाच्या घरी, आणि त्याच भावाने जर का तुला सांगितलं की तू चुकीचं केलं तर काय वाटेल का तुला? काय बोलतोयस? कुणाला बोलतोस आणि कुठल्या स्वरात बोलतोयस? काही कळतंय तुला? तो चुकीचा वाटतोय? त्यांनी काही केलं नाही तुझ्यासाठी? अरे त्यांनी काही केलं नसतं ना तुझ्यासाठी तर तू इथे उभा नसतास, भीक मागत असतास रस्त्यावर. माहितीये त्यांनी जे नाव कमवलंय, जो आदर कमवलाय, तो कमवणं तर दूर असतो, राखणं सुद्धा तुला जमणार नाहीये रे. पुरुषोत्तम गायकवाड हे नाव तुझ्या पाठीमागे नसतं तर काय किंमत असते तुझी जगात? काय म्हणतोस तू त्याला? देव म्हणतोस ना? माझा देव आहे, देव आहे. नुसतं देव देव म्हणून देव प्रसन्न नाही होत दीप. तो कसाही वागला ना तरी त्याची भक्तीच करायला लागते, तर तो प्रसन्न होतो. तुला शेवटचं सांगते, याच्या पुढे माझ्या दादाला काही बोललास तर ते मला चालणार नाही. ते मी खपवून घेणार नाही, कळलं? दादा चल. मी घर सोडून गेल्यावर घर नीट सांभाळा, समजलं? समजलं. दादाला उठल्या उठल्या गरम पाणी लागतं आणि कामाला जायच्या आधी कडक इस्त्री केलेला शर्ट लागतो, समजलं? समजलं. ऐका, 2 दिवसाच्या वर एकच बेडशीट ठेवलेली त्याला आवडत नाही, ती आठवणीने बदलायची, समजलं? समजलं. हा, संध्याकाळी तो यायच्या देवासमोर दिवा लावायचा, समजलं? समजलं. दादाला याच कपमध्ये कॉफी द्यायची आणि एकच चमचा साखर टाकायची. त्याला जास्त गोड कॉफी आवडत नाही, समजलं? समजलं. सारखं सारखं तेच तेच ऐकून असं वाटतंय हिला उद्याच पाठवूया दुबईला. बघ ना ग, असं वाटतं हिलाच दादाची खूप काळजी आहे. म्हणजे ही इथे राहत होती आणि आपण आज आलोय हॉस्टेलवरून. हॉस्टेलवरून? तू चुप कर. कुठे? आपण आज जाऊन जरा बोलूच यार. ताई, ताई, अगं काय झालं? तू रडते का? आम्ही मस्करी करत होतो. तुला वाईट वाटलं का? नाही अगं, मी
मी त्याच्यासाठी नाही रडत आहे. मी तुम्हाला खूप मिस करणार आहे. तुमचं लाड, मस्ती, आईचा ओरडा, दादाचं प्रेम, हे सगळं मी खूप मिस करणार आहे. खूप आठवण येणार मला तुमची तिकडे. मी तुम्हा सगळ्यांना सोडून कशी राहणार आहे तिकडे एकटी मला. अगं एवढंच ना, वेडीचेच बाबा तू. अगं ताई, तू आता असा विचार कर की तुला प्रेमळ भाऊ बहिणींबरोबर एक चांगला नवरा मिळालाय, हो की नाही? म्हणजे समजा जर तू रुसलीस तर तुझा रुसवा काढायला एक माणूस एक्स्ट्रा आहे, तुझे लाड करायला एक माणूस एक्स्ट्रा आहे, हो की नाही? तुझा हाच स्वभाव मला आवडतो. प्रत्येक गोष्टीमध्ये कशी काय पॉझिटिव्हिटी शोधतेस ग. अजिबात बदलू नकोस हा स्वभाव. ते तर या जन्मात शक्य नाही. फोन का नाही उचलत आहे माझा? हॅलो दीप, ती फोन का नाही उचलतेस बाळा माझा? तू किती फोन करते मी तुला. नाही मला माहितीये तू चिडलायस, माझ्यावर रागवलायस. तुझ्या वडिलांना कुणी काही बोललं तर राग येतो ना तुला, चिडतोस ना तू. तसं माझ्या दादाला कुणी काही बोललं, अपमान केला, त्याचा तर मला राग नाही येणार का? सॉरी, चुकलं माझं. मी असं नको होतं करायला. पण ऐक ना, बाकी कुणासाठी नाही, निदान तुझ्या सुलूसाठी तरी घरी ये. माफी अशा माणसाची मागावी त्याची काहीतरी लायकी आहे. ऐक ना दादा, दादा असं नको म्हणू, आपलंच रक्त आहे ना. मग रक्ताने आपला गुणधर्म विसरायचा नसतो. मला खरं सांग सूत, तू त्याची मनधरणी करावीस, माफी मागावीस, एवढी त्याची लायकी आहे का ग? काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये तो. नवीन काय आहे? मवाली आणि दारुड्या लोकांचं घरी येणं जाणं चालूच असतं. त्याचं काही एक ठिकाण आहे का तू एवढी काळजी करतेस त्याची? कसं बोलतोयस तू? तुझा मुलगा आहे ना. मुलगा मुलगा म्हणून कुठलं कर्तव्य पार पाडलंय त्यांनी आजपर्यंत? मुळात बाप आणि मुलाच्या नात्याची किंमत कळते का त्याला? बाप आणि मुलाचं नातं हे वडाचं मूळ आणि पारंब्यांसारखं असतं. वडाचं मूळ आधी पारंब्या तयार करतं आणि मग त्या पारंब्यास त्या मुळाला आधार देतात. बाणगुळासारखं त्याचं शोषण करत नाहीत. हे बघ, मला 2च मुलं आहेत असं मी समजतो, स्वराज आणि विराज. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वराजवर सोपवल्या. दादा, दीपचा एकदा ना भूतकाळ विसरायचा प्रयत्न कर. त्याला बापाची माया दे, प्रेम दे, मग तुला कळेल त्याचा स्वभाव कसा आहे तो. हे बघ, मला त्याच्याकडून आयुष्यात कसलीही अपेक्षा नाही आहे. दादा, अत्या हे बघ, तू नको मनाला लावून घेऊस फार. हे बघ, बाबा जरी वर दीपबद्दल काहीही बोलत असले ना, तरी त्यांच्या मनात त्याच्यासाठी जागा नक्कीच आहे. तू शांत हो, नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. काय स्वतः दारू पिऊन पडलाय काय? उचल ना. दादा, माझ्याकडे एक लेंगा आहे, त्याच्या पिशव्या शिवून द्याल का? काका, त्यापेक्षा आहे ना मला 4-5 साड्या आणून द्या आणि म्हणा ह्याचं मला पॅराशूट करून दे. एक तर त्या माणसाने मला सकाळपासून फोन घेऊन ठेवलाय. ए बाबा, अरे माझा फोन दे ना, सकाळपासून कामं खोळंबली आहेत माझी. त्यांना काय पाहिजे ते बघा आधी. बघा किती चांगला माणूस आहे तो. तुम्ही गप्पाचा हो, गप्पाचा जरा. 10 वेळा कॉल करते, 10 वेळा कट करतोय. कोण समजतो हा स्वतःला? मोठ्या फिल्म स्टारचे कपडे शिवतो का हा? लोकांना ना बिझनेसच करता येत नाही. ओ दादा, काय हो, तुम्हाला मी सकाळपासून फोन करते, तुम्ही माझे फोन का उचलत नाहीत? माझी कामं खोळंबली आहेत ना.
तुम्ही कस्टमरला काय गृहीत धरता का हो? अहो सगळं कळतंय मला, मी तरी काय करू? त्या माणसाने सकाळपासून माझा फोन घेऊन ठेवलाय आणि परत मागतोय तर दादागिरी करतोय माझ्यावर. का म्हणजे? अहो सकाळी सकाळी बाटली पाहिजे त्याला. सकाळपासून प्रत्येक शॉपवर फोन करून विचारतोय कधी उघडणार दुकान. काका तुम्हाला कळतंय का? बाटली अहो कुठेही मिळेल, त्यासाठी माझी कामं कोळंबली ना. काय करताय तुम्ही? पाण्याची बाटली नाही, दारूची बाटली. दारू म्हणजे एका दारुड्यामुळे माझा इतका वेळ वाया गेला. कोण आहे तो? तो बघा. बघतेस त्याला. तू काय दारू पोहत असतोस का रे? सकाळ सकाळ दारू पितोस, लाज नाही वाटत? बच्चन देऊ नकोस, आपलं काम कर जा. मला हाऊस नाहीये. तुझ्या एक तर फालतू गोष्टींमुळे ना माझा वेळ वाया गेलाय. फोन दे. ए डोकं फिरवू नकोस, ऑलरेडी माझा मूड खराब आहे. हो का? तू तर टेलर दादाने एवढा त्रास होतो त्याचं काय? त्यांचा फोन का घेतलायस तू ते सांग मला. फोन दे. तू मला फोन दे. मला फोन हवाय. ऐक काय झालं? तू का असं त्रास देतोय? फोन दे मला. मला अरे मला फोन हवाय. तू का फोन घेतला? हा वाईन शॉप 10 मिनिटात उघडेल. तू दारू दारू करतोस ना? तुला आज कितीही दारू पी, तुला दारू चढणारच नाही आणि हे असंच होणार आहे. निक आले मोठी.